नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आता हे अभिवादन ऐकून कदाचित तुम्हाला शाळेच्या वर्गाची आठवण आली असेल. आणि आपला आजचा विषयही तसाच आहे, बल म्हणजे फोर्स आणि त्याचे प्रकार. हो. आपल्याकडे जे स्रोत आहेत ते या विषयाची ओळख करून देतात. पण आज आपण हे म्हणजे शाळेच्या पुस्तकासारखं नाही बघणार. नाही. आपण या माहितीच्या खोलात शिरून एका वेगळ्या दृष्टिकोनातून या संकल्पना समजून घेणार आहोत. म्हणजे विचार करा, सायकल चालवणं. किती साधी क्रिया आहे. हो, किती साधी क्रिया आहे, पण या एका क्रियेमध्ये किती प्रकारची बले एकत्र काम करतात, एकमेकांना मदत करतात आणि विरोध करतात, याचा शोध घेऊया. हा खूपच छान दृष्टिकोन आहे. कारण बल ही संकल्पना आपण सुट्ट्या भागांमध्ये शिकतो. गुरुत्वाकर्षण वेगळं, घर्षण वेगळं. हो हो. पण प्रत्यक्षात आपल्या प्रत्येक हालचालीत या सगळ्या बलांचा एक अदृश्य सिम्फनी सुरू असते. आणि सायकल चालवण्याच्या उदाहरणातून हे नातं उलगडणं खूप रंजक ठरेल. नक्कीच. चला सुरुवात करूया सायकलला पहिल्यांदा धक्का देण्यापासून. सायकल स्थिर आहे आणि तिला गतिमान करायचं आहे. इथे सगळ्यात पहिलं बल कोणतं लागतं? अर्थात स्नायुबल, मस्क्युलर फोर्स. आपण पायांनी पेडलवर जोर लावतो. बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये स्नायुबलाची जी उदाहरणं दिली आहेत, म्हणजे होडी वल्लवणे, बैलगाडी ओढणे, त्या सगळ्यामध्ये एक समान धागा आहे. जैविक ऊर्जेचं रूपांतर. हो, जैविक ऊर्जेचं थेट यांत्रिक कामात रूपांतर. पण मला वाटतं यात एक सूक्ष्म फरक आहे. स्नायुबल हे जैविक आहे, तर यांत्रिक बल हे बाह्य ऊर्जेवर चालतं. या दोन्हींच्या मर्यादा आणि फायदे खूप वेगळे आहेत, नाही का? अगदी बरोबर. काय आहे ना, स्नायुबल हे आपल्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. म्हणजे श्वास घेण्यापासून ते हृदयाच्या ठोक्यांपर्यंत प्रत्येक क्रियेत ते आहे. खरंय. पण त्याची एक मर्यादा आहे. एक माणूस किंवा एक बैल किती शक्ती लावू शकतो याला एक नैसर्गिक सीमा आहे. आणि म्हणूनच मानवी प्रगतीचा वेग म्हणजे औद्योगिक क्रांतीपर्यंत प्राण्यांच्या आणि माणसांच्या स्नायूशक्तीवरच अवलंबून होता. आणि इथेच आपल्या स्रोतांमधला दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे यांत्रिक बल, मेकॅनिकल फोर्स. हो. ट्रॅक्टरचं उदाहरण घेऊया. एका ट्रॅक्टरने शेतीत जो बदल घडवले ते मला वाटतं हजारो बैल मिळूनही करू शकले नसते. शक्यच नाही. म्हणजे आपण आपली बुद्धी वापरून इंधन किंवा वीज अशा बाह्य ऊर्जेला कामात रूपांतरित करण्यासाठी यंत्र तयार केली आणि आपल्या जैविक मर्यादा ओलांडल्या. बरोबर. सायकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर पेडल मारणं हे स्नायुबल आहे. पण ती शक्ती साखळी आणि गिअरच्या माध्यमातून चाकांपर्यंत पोचवणारी जी रचना आहे ती एक साधं पण प्रभावी यंत्र आहे. अचूक. गिअर्स तर यांत्रिक बलाचा एक उत्तम नमुना आहेत. कमी स्नायुबल वापरून जास्त वेग मिळवण्यासाठी किंवा अवघड चढण चढण्यासाठी आपण गिअर्स बदलतो. अच्छा. म्हणजे आपण यंत्राचा वापर करून लावलेल्या बलाचा परिणाम बदलतो. आपण मिक्सर किंवा शिलाई मशीन वापरतो तेव्हाही तेच करतो. म्हणजे स्नायूंची शक्ती वाचवतो. हो. आणि जास्त प्रभावीपणे काम करून घेतो. थोडक्यात जिथे स्नायूंची ताकद संपते किंवा अपुरी पडते तिथे यांत्रिक बल मदतीला येतं. ठीक आहे. म्हणजे सायकल सुरू झाली आहे, स्नायुबलाने सुरुवात केली आणि यांत्रिक रचनेने ती गती चाकांपर्यंत पोहोचवली. पण सायकल पुढे जात असताना तिला एका बलाचा सतत सामना करावा लागतो. एक असं बल जे तिला थांबू पाहतंय. आणि गंमत म्हणजे तेच बल आपल्याला चालण्यासाठीही मदत करतं. आपण घर्षण बलाविषयी बोलत आहोत, फ्रिक्शनल फोर्स. अगदी. या स्रोतांनुसार घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडू. म्हणजे सायकलच्या बाबतीत घर्षण हे मित्र आहे की शत्रू? दोन्ही. आणि इथेच या संकल्पनेची खरी गंमत आहे. अच्छा. सायकलच्या चाकांचं जमिनीसोबत होणारं घर्षण हे चांगलं घर्षण आहे. या घर्षणामुळेच चाकांना पकड मिळते आणि सायकल पुढे जाऊ शकते. म्हणजे ग्रिप मिळते. हो, ग्रिप मिळते. जर टायर आणि रस्त्यामध्ये घर्षण नसतं तर चाकं जागेवरच फिरत राहिली असती, जसं तेलकट फरशीवर होतं. बरोबर. पण त्याच वेळी सायकलच्या ॲक्सलमध्ये, साखळीच्या जॉईंट्समध्ये जे घर्षण होतं ते वाईट घर्षण आहे. ते गती कमी करतं, ऊर्जा वाया घालवतं. म्हणूनच आपण त्यात ऑइल किंवा ग्रीस टाकतो. म्हणजे गरजेनुसार घर्षण कमी किंवा जास्त करता येतं. कॅरम बोर्डवर पावडर टाकणं हे घर्षण कमी करण्याचं उदाहरण झालं. हो. पण ह्या माहितीमध्ये स्थितिक आणि गतीज घर्षणातल्या फरकाचाही उल्लेख आहे. थांबलेली सायकल पहिल्यांदा चालवायला जास्त जोर लागतो, पण एकदा ती हलायला लागली की कमी जोर पुरतो. हे याच तत्वामुळे आहे का? हो, अगदी अचूक मुद्दा. थांबलेल्या वस्तूवर काम करणारं बल म्हणजे स्थितिक घर्षण
स्टॅटिक फ्रिक्शन. ते नेहमी जास्त असतं. एकदा वस्तू हलायला लागली की गतिज घर्षण म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन काम करतं, जे तुलनेनं कमी असतं. अच्छा. याच प्रगत तत्वावर आधुनिक गाड्यांमधली अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजे ABS काम करते. ती ब्रेक लावताना चाकाला पूर्णपणे जाम होऊ देत नाही, कारण चाक फिरत असताना गाडीवर जास्त नियंत्रण मिळवता येतं. आणि सायकलचा ब्रेक दाबणं ते सुद्धा नियंत्रित पद्धतीने घर्षण वाढवून गती कमी करण्याचंच उदाहरण आहे. आतापर्यंत आपण ज्या बलांबद्दल बोललो ती सहज दिसतात आणि समजतात, कारण तिथे दोन वस्तूंचा थेट संपर्क होतो. पेडल आणि पाय, चाक आणि जमीन. हो, कॉन्टॅक्ट फोर्सेस. हो, पण आता जो भाग आहे तो मला नेहमी जादूसारखा वाटला आहे. स्पर्शाशिवाय काम करणारी बले. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. हो, त्याला आज असंपर्क बले म्हटलं आहे. चुंबक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामागे नक्की काय विज्ञान आहे? याला जादू म्हणणं स्वाभाविक आहे, कारण ही बले एका क्षेत्राच्या म्हणजे फील्डच्या माध्यमातून काम करतात, जे आपल्याला दिसत नाही. अच्छा, एक क्षेत्र? हो, चुंबकीय बल हे चुंबकाभोवतीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होतं. लोखंडाचा तुकडा त्या क्षेत्रात आला की त्यावर बल लागतं. मग तो चुंबकाला चिकटलेला असो वा नसो. म्हणजे आपल्या फ्रीजच्या दाराला चिकटलेले स्टिकर्स. बरोबर, किंवा कंपासची सुई जी नेहमी उत्तर दिशा दाखवते. ही सगळी याच अदृश्य बलाची उदाहरणं आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हो, न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण या स्रोतांमधील माहितीच्या पलीकडे जाऊन विचार केला तर गुरुत्वाकर्षण आपल्याला सतत जाणवत असूनही ते किती वेगळं आहे हे लक्षात येतं. हो, गुरुत्वाकर्षण आपल्याला ओळखीचं वाटतं, कारण आपण ते सतत अनुभवतो. पण गंमत म्हणजे विश्वातील 4 मूलभूत बलांपैकी हे सगळ्यात कमजोर बल आहे. सगळ्यात कमजोर? हो, विचार करा, एका छोट्याशा फ्रीज मॅग्नेटची चुंबकीय ताकद संपूर्ण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून एक कागद उचलते. खरंय. यावरून त्याच्या कमजोरपणाचा अंदाज येतो. तरीही ग्रह, तारे आणि आकाशगंगा एकत्र टिकून आहेत ते याच बलामुळे. हा विरोधाभास खूपच रंजक आहे, नाही का? हो, आहे. सायकल चालवताना आपण सतत या बलाचा अनुभव घेत असतो. सपाट रस्त्यावर ते जाणवत नाही, पण चढण चढताना आपण याच गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करत असतो. आणि उतरताना तेच आपल्याला वेगाने खाली खेचतं. अगदी बरोबर. आता या गटातलं तिसरं बल थोडं अनपेक्षित आहे. स्थितिक विद्युत बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे केसांवर घासलेला कंगवा कागदाचे कपटे उचलतो. हो, इथे स्पर्शाशिवाय आकर्षण आहे, पण हे चुंबकी नाही आणि गुरुत्वाकर्षणही नाही. मग हे घडतं कसं? इथे घर्षण पुन्हा एकदा वेगळ्या रूपात समोर येतं. परत घर्षण? हो, जेव्हा आपण कंगवा केसांवर घासतो तेव्हा घर्षणामुळे इलेक्ट्रॉन म्हणजे एक प्रकारचा विद्युत भार केसांकडून कंगव्यावर जातो. यामुळे कंगव्यावर एक निव्वळ ऋण विद्युत भार जमा होतो. अच्छा. कागदाचे कपटे हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, पण कंगवा जवळ आणल्यावर त्यातील धन आणि ऋण भार वेगळे होतात आणि विरुद्ध भार एकमेकांना आकर्षित करतात. हेच आहे स्थितिक विद्युत बल. म्हणजे घर्षणाने फक्त गतीला विरोध होत नाही, तर ते विद्युतभार सुद्धा निर्माण करू शकतं. ही दोन बले अशी जोडलेली आहेत हे खूपच मनोरंजक आहे. खरंय. आणि स्थितिक विद्युत बलाचा शोध काही असा अचानक लागला नाही. हजारो वर्षांपूर्वी ग्रीकांना माहीत होतं की अंबर नावाचा पदार्थ लोकरीवर घासल्यावर पिसांना आकर्षित करतो. अच्छा. गंमत म्हणजे इलेक्ट्रॉन हा शब्द त्याच ग्रीक शब्द इलेक्ट्रॉन म्हणजे अंबरवरून आला आहे. तर ही जादू हजारो वर्षांपासून माणसाला माहिती आहे. वा. तर आपण सायकल चालवण्याच्या उदाहरणावरून सुरुवात केली होती. आता परत तिथे येऊया. एक सायकल स्वार सायकल चालवत आहे. त्या एका क्षणात आपण चर्चा केलेल्या जवळपास सगळी बले एकत्र काम करत आहेत. पायांचं स्नायूबल, गिअर्स आणि साखळीचं यांत्रिक बल, चाकांचं जमिनीशी आणि ब्रेकचं चाकाशी असलेलं घर्षण बल, हवेचा विरोध करणारं घर्षण, आणि संपूर्ण सायकल आणि स्वाराला खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण बल. बरोबर. आणि इतकंच नाही, सायकल ज्या पदार्थांपासून बनली आहे त्यातील अणूंना एकत्र ठेवणारी विद्युत चुंबकीय बले सुद्धा आहेत. स्थितिक विद्युत बल हेच त्याच मोठ्या बलाचा एक भाग आहे. म्हणजे एका साध्या दिसणाऱ्या क्रियेमागे किती गुंतागुंतीचं आणि सुसूत्र भौतिकशास्त्र काम करते. हो, प्रत्येक बल आपलं काम चोख बजावतं, म्हणूनच ती क्रिया शक्य होते. थोडक्यात सांगायचं तर बल हे केवळ वस्तूची स्थिती बदलत नाही, तर ते विश्वातील प्रत्येक वस्तूचं अस्तित्व आणि तिचं वर्तन नियंत्रित करतं.
तर आज आपण पाहिलं की आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारची बलं सतत कार्यरत असतात. काही थेट संपर्कातून काम करतात, तर काही कोणत्याही स्पर्शाशिवाय एका अदृश्य क्षेत्रामधून. आणि घर्षणासारखं बल जे कधी मित्र तर कधी शत्रूची भूमिका बजावतं, या सगळ्या बलांचा ताळमेळ म्हणजेच आपलं हे भौतिक जग. बरोबर. आणि बल हे स्थिर वस्तूला गतिमान करू शकते, गतिमान वस्तूची गती किंवा दिशा बदलू शकते किंवा तिचा आकारही बदलू शकते. हो, जसे की लोहार गरम लोखंडावर हथोडा मारतो, तेव्हा तो स्नायू बलाने त्याचा आकार बदलतो. अगदी. आपण या सर्व बलांचा वेगवेगळा विचार केला आणि सायकल चालवण्यासारख्या क्रियेत ती एकत्र कशी काम करतात हेही पाहिलं. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखादी अत्यंत गुंतागुंतीची आणि वेगवान क्रिया घडते, जसे की एका फलंदाजाने वेगाने येणारा क्रिकेटचा चेंडू फटकावणे, त्या एका क्षणात म्हणजे बॅट आणि चेंडूच्या संपर्कात असताना यापैकी किती बले स्नायू, यांत्रिक, गुरुत्वीय, घर्षण, हवेचा दाब आणि अगदी चेंडूच्या पदार्थातील अंतर्गत बले एकाच वेळी एकत्र काम करत असतील. आणि त्यांचा एकमेकांवर काय परिणाम होत असेल? हो, त्या एकाच क्षणाची भौतिकी समजून घेणं किती आव्हानात्मक असेल